अजित पवारांच्या एका वक्तव्याची आज दिवसभरात बरीच चर्चा आहे। आता मी वेगळा मार्ग स्वीकारला, एकेकाळी मी पवारांना दैवत मानायचो असं अजित पवार यांनी म्हटलंय। शरद पवारांबद्दल त्यांना एक प्रश्न विचारला आणि त्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पवार वडीलधारे, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याइतका मी मोठा नाही असे अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवारांच्या दैवतावरील वक्तव्याचा अर्थ काय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय। काय म्हणतो त्यांचा अधिकार आहे ना। आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे। त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये। मी माझी दैवत जे आहे ते पवार साहेबांना मानायचो, मात्र मी आता माझी वेगळी वाट स्वीकारलेली आहे। दादांवरती टीका होते की ईडी आणि सीबीआय मुळे दादांनी दैवत बदलले, याची मला माहिती नाही। मात्र आतापर्यंत तुम्ही दादांबरोबर एकत्र काम केलेलं आहे। दादा साहेबांना दैवत म्हणायचे, दादांमध्ये काय फरक झालेला जाणवतोय? माझी बऱ्याच दिवसात भेट नाही। मी शरद पवार हा माझा बाप आहे म्हणतो, मी त्यांना देव कधीच नाही म्हणत। कोणालाही देवत्व देऊ नका। एक गाणं आहे म्हणजे दे जाते भगवान को धोखा, हिंसा को क्या छोड़ेंगे, कसमे वादे प्यार वफा का नाते है ना। तो नुसती नाती नावापुरती असतात हो, जे देवाला धोका द्यायला सोडत नाहीत। ते माणसाचं काय आलंय?